स्वच्छ देशासाठी अनमोल संदेश सरदार इंदरजीत सिंग सिद्धू पद्मश्री 2026। एक ओंकार सतनाम। गुरु नानकजींनी 500-600 वर्षांपूर्वी पर्यावरण स्वच्छ ठेवायला सांगितलं होतं की पवन गुरु, पाणी पिता, माता धरत महत। आपल्या आईवर कोणी घाण पसरवत असेल तर त्याच्यापेक्षा वाईट माणूस दुसरा कोणी नाही। घाण पसरवणं लज्जास्पद आहे, पण घाणीपासून मुक्ती हे प्रतिष्ठेचं काम आहे। आणि लोकांना घाण पसरवताना लाज वाटत नाही, त्यांना स्वच्छता करताना लाज वाटते। हे आहेत पंजाब पोलिसातील एक रिटायर्ड DIG इंदरजीत सिंग सिद्धू, ज्यांना चंदीगडचे लोक दररोज स्वतःहून रस्ते स्वच्छ करताना पाहतात। 6 जून 1938 रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील एका लष्करी कुटुंबात जन्मलेल्या इंदरजीत सिंग सिद्धू यांना वारशात लाभली होती देशभक्ती आणि शिस्त। एक हुशार विद्यार्थी असलेले इंदरजीत सिंग सिद्धू 1961 साली पंजाब पोलिसात दाखल झाले। त्यांनी कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थी सेवेने राष्ट्रपतींचं पोलीस पदकही मिळवलं। ते जिथे कुठे जात तिथे स्वच्छतेची जबाबदारी स्वेच्छेने खांद्यावर घेत असत। लग्नांमध्ये कधी जायचो तेव्हा लोक डिस्पोजेबल कप मध्ये पिऊन ते कुठेही फेकून द्यायचे। ते त्यांना सांगायचे की तो कप उचलून कचरा पेटीत टाका, तुम्ही तो तिथे का टाकता? हा त्यांचा स्वभाव आहे, ते सुरुवातीपासूनच असे आहेत। 1996 मध्ये सेवानिवृत्तीनंतर इंदरजीत सिंग सिद्धू चंदीगडला आले। इंदरजीत सिंग सिद्धू यांनी असं निरीक्षण नोंदवलं की एकेकाळी देशातील सर्वात सुनियोजित शहर मानलं जाणारं हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील पहिल्या 2 शहरांमध्येही गणलं जात नाही। त्यांच्यासाठी हे खूप खेदपूर्ण होतं, कारण त्यांनी चंदीगडमध्ये आपलं घर बनवलं नव्हतं, तर चंदीगडला आपलं घर बनवलं होतं। इंदरजीत सिंग सिद्धू यांनी एकट्यानेच आणि नियमितपणे रस्त्यांवरील घाण साफ करायला सुरुवात केली। हळूहळू ही समस्या वाढतच गेली। कचरा उचलायला जास्त वेळ लागायला लागला आणि फेरफटका मारायला कमी। मग मी फेरफटका मारणं पूर्णपणे बंद केलं, फक्त कचरा उचलायचं लक्षात ठेवलं। एका रिटायर्ड DIGंना रस्ते स्वच्छ करताना पाहणं लोकांना विचित्र वाटलं। काहींनी खिल्ली उडवली तर काही जण चकित झाले। माझे काही मित्र येतात भेटायला तेव्हा म्हणतात की तुम्ही शेजारी नसता तर आम्ही इथेच कचरा टाकला असता। आता आम्हाला वाटतं की तुमचे वडील उचलतात तर आम्ही इथे तो टाकू नये। त्यांना कचरा उचलताना पाहून हातात ग्लोव्हज घाला हे सांगायला अनेक जण आले, पण मदतीचा हात पुढे करायला कोणीही आलं नाही। तरीही ते कोणताही दिखावा किंवा संकोच न बाळगता साफसफाईला आपलं कर्तव्य मानून करत राहिले। मी हे रस्ते, हे उद्यान, हे सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इतर लोकही पाहतील की हा एक हाती काम करतोय, आपणही त्यात सामील झालं पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली पाहिजे। जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा जे लोक मला तुमचे वडील काय करत आहेत असं विचारायचे, त्या सगळ्यांच्या वागण्यामध्ये मला बदल जाणवलाय आणि मला त्यांचा अभिमान वाटतो। सरदार इंदरजीत सिंग सिद्धू पद्मश्री 2026। कोटी कोटी नमस्कार।